नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, मी महाराष्ट्रामध्येच राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। मोदींनी माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, अनेक रिकामटेकडे माझ्याबद्दल चर्चा करतात असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। दरम्यान फडणवीसांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातील विविध विकास कामांची माहिती फडणवीसांनी मोदींना दिली आहे। मी महाराष्ट्राचाच राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा फडणवीसांनी थेट फेटाळून लावल्या। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीनंतर फडणवीसांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं ठामपणे सांगितलंय। शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे। बच्चू कडू, संजय शिरसाट, ज्योती वाघमारेंसह अनेक नेत्यांनी ही इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे। संजय राऊतांनीही फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता। यावर अनेकांना मी दिल्लीमध्ये जावं असं वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले। मला दिल्लीत पाठवण्यासाठी मागे कोण लागले? अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। पंतप्रधान आहेत देशाचे आणि मुख्यमंत्र्यांनी जर जाऊन त्यांची भेट घेतली तर ती विकासासाठी असू शकते, राज्याच्या प्रश्नांसाठी असू शकते। प्रत्येक वेळेला राजकीय उलटापालटीच घडायला पाहिजे असा अंदाज का लावला जातो। महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींची इच्छा आहे की शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। मला बहीण म्हणून वाटतं की माझे भाऊ मुख्यमंत्री व्हावेत आणि ती आमची प्रामाणिक इच्छा आहे। मला असं वाटतं या सगळ्या चर्चेला कोणताही अर्थ नाही। मला असं मुळीच वाटत नाही की 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्रातून त्यांना भारतीय जनता पार्टी हटवेल।